श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम। तसंच माझे ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ। बघा मंडळी, मी बऱ्याच वेळा सांगते सेवा चालू असताना परान्न खाऊ नका। परान्न बरंच असताना गुरुचरित्र ग्रंथ वाचन असेल, गुरुचरित्र असेल, दुर्गा सप्तशती काही सेवा असेल, नवनाथ असेल, विशेष काही सेवा असेल, संकल्पित काही सेवा असेल तर आपण म्हणतो की परान्न खाऊ नका। आता मला एका ताईने कमेंट केली होती, ताई परान्न म्हणजे काय, परान्न म्हणजे काय आणि का खायचं नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याची सविस्तर माहिती आणली। व्हिडिओ काय खूप मोठा होणार नाही, परंतु हे तुमची जे काही शंका आहे हे दूर होईल आणि ह्या शंकामुळे काय होईल, तुमची जे काही तुम्ही संकल्पयुक्त सेवा कराल ती सेवा पूर्ण होईल, तुमचा संकल्प पूर्ण होईल। आणि जर आपला हे झालं परान्न आपण खाल्लं तर आपली संकल्प अपूर्ण राहतो, मग आपलं काम होत नाही। म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण परान्नाविषयी माहिती आणली। तर बघा, आता बरेच जण काय म्हणतात, ताई माहेरचं चालतं, आता माहेरचं चालतं असं म्हणतात, माहेरचं परान्न नसतं। आपण माहेरचं परान्न नसतं कधी असतं, जेव्हा आपलं लग्न होत नाही तोपर्यंत आपलं ते हे असतं, आपण त्या कुळात असतो तोपर्यंत ते आपलं अन्न असतं। जेव्हा आपलं कुळ बदलतं तर तेव्हा ते सुद्धा आपल्याला परान्न होत असतं, हे लक्षात घ्या। जोपर्यंत आपलं लग्न नाही तोपर्यंत आपण त्या कुळात असतो, जेव्हा लग्न होतं आपलं नाव बदलतं, आपण दुसऱ्या कुळात जातो तर त्यावेळेस तो आपल्याला परान्न होतं। तर असं आता परान्न ते झालं, आता पुढचं बघू। आता कसं असतं बघा, आपण जेव्हा पारायण वगैरे करतो तर आपण म्हटले परान्न खायचं नाही, परान्न कोणाचं घरचं खायचं नाही। पारायण का तर कोणाचंच घरचं खायचं नाही, फक्त आपल्याच घरातलं खायचं। कारण की का खायचं आपल्याच घरातलं, की जेव्हा आपण पारायण करतो त्यातून त्या ग्रंथामधून खूप काही ऊर्जा आपल्याला मिळत असते, सात्विक ऊर्जा मिळत असते। कुठलाही ग्रंथ असेल, तुम्ही कुठले ग्रंथ असेल संकल्पित जेव्हा सेवा करतो तर त्यातून आपल्याला सात्विक ऊर्जा मिळत असते। आणि जेव्हा आपण ते समजा दुसऱ्याच्या घरचं काही खाल्लं पारायण काळामध्ये तर ती जी काय आपली सात्विक ऊर्जा असते, म्हणजे ज्या दिवशी आपण पारायण केलेलं आहे त्या दिवशीची आपली सात्विक ऊर्जा असते, ती आपण ज्याच्या घरचं खाल्लंय अन्न त्याला ती मिळून जाते। कारण की त्याला ती मिळत असते, आपला आत्मा त्याला आशीर्वाद पण देतो, ते आपल्याला इतर वेळा पण देतो, परंतु ते सात्विक ऊर्जा आहे ना त्याच्या घरी आपण अन्न खाल्लं की त्याला मिळत असते। म्हणून मग काय होतं, मग ती आपली जी काही त्या दिवशी सेवा खंड होते। आता तुम्हाला उदाहरणार्थ काय असतं बघा, तुम्हाला सांगितलं आता 14 किंवा 28 पाठ करा एखाद्या दिवशीचे। आता 14-28 पाठ करणं ही गोष्ट कशी असते, ही तुमची पाठपेक्षा ही ती ऊर्जेची असते, तेवढी ऊर्जा पाहिजे असते। समजा उदाहरणार्थ तुम्हाला बघा, ऊर्जाचं माप आपल्याला असं काही सांगता येत नाही, ऊर्जा खूप असते, म्हणजे ऊर्जेचं आपण माप घेऊ शकत नाही। परंतु उदाहरण तुम्हाला एक सांगते की कसं असतं, आपली भूक असते 2 पोळ्यांची, बरोबर, आपली भूक 2 पोळ्याची असते। आपण जेव्हा 2 पोळ्या खातो ना तेव्हाच आपलं पोट भरतं। तसंच असतं सेवेचं पण, की सेवा ही ठरलेली असते की एवढ्या याच्यासाठी समस्येसाठी एवढी सेवा करायची। मग तेवढी सेवा म्हणजे ती तेवढी तुम्हाला ऊर्जा मिळत असते, त्या सेवेतून जी काही ऊर्जा येते ते सेवेच पेक्षा त्या ऊर्जेचं माप असतं, ते त्या ऊर्जेचं माप असतं। आणि त्या ऊर्जा तुम्हाला एवढी सेवा केल्यानंतर तेवढी ऊर्जा मिळणार असते, अलग लक्षात। हे तुम्ही समजा उदाहरणार्थ 14 पाठ केल्यानंतर जेवढी तुम्हाला ऊर्जा मिळणार असते तेव्हा तुमचं काम तेवढ्या ऊर्जेने तुमचं काम होणार असतं। परंतु तुम्ही 14 पाठ केले, परंतु एक दिवस तुम्ही दुसऱ्याच्या घरी खाल्ले तर मग काय होतं, त्याच्यातून तुमची ती सेवा त्याला वाटल्या जाते। जसं 2 पोळ्यांची आपली भूक आहे, आपल्याला 2 पोळ्या खायची, पण आता तुम्ही तुमच्या बरोबर कोणीतरी जेवायला बसलेलं आहे, त्याच्यात तुम्ही त्याला चतकोर पोळी त्याला दिलेली आहे, बरोबर, त्यातून चतकोर पोळी आता त्याला दिली म्हणजे आपली ऊर्जा त्याला दिली, चतकोर पोळी त्याला दिली तर आपलं पोट रिकामच राहिलं ना, आपलं चतकोर पोळीची भूक बाकी राहिली। आता तुम्ही आणखी जेव्हा चतकोर पोळी आणखी दुसरी चतकोर पोळी घ्याल तेव्हा तुमचं पोट भरेल, असं असतं ते, आलं का लक्षात। तुम्हाला जेव्हा तुम्ही दुसरी आणखी चतकोर पोळी घ्याल तेव्हा तुमचं पोट भरेल, नाही तर तुम्ही 2 पोळ्या आहे तुमच्याकडे, तुम्ही जर त्याच्यामधले तुम्ही त्याला चतकोर दिली तर तुमचं पोट भरणार नाही। तर तसंच असतं ऊर्जेचं पण, तसंच असतं। ही सात्विक ऊर्जा आपल्याला कुठल्याही कामासाठी एक प्रमाण असतं त्याचं, त्या प्रमाणानुसार आपल्याला तेवढं प्रमाणात ती ऊर्जा मिळाली सात्विक की आपले कामं होत असतात। आणि त्याच्यासाठी ते ग्रंथ वाचन किंवा जे काही तुम्हाला वाचन सांगतो, जप सांगतो, त्याच्यासाठी ते वाचन असतं, ते असतं आणि त्याच्यातून तेवढी ऊर्जा मिळणार असते, म्हणून ते असतं। म्हणून आपण सांगतो परान्न खायचं नाही, परान्न खाल्लं की दुसऱ्या त्याला जात असतं। आता परान्न म्हणजे का, आणि आता समजलं तुम्हाला परान्न का खायचं नाही हे आता आपल्याला समजलं, परंतु आता परान्न म्हणजे काय हे समजायचं। परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरचं अन्न, जे दुसऱ्याने कमवलेल्या पैशातून आपण खातो ते अन्न, त्याच्या घरचं अन्न
पाण्याचं हे नसतं, परंतु शक्यतो पाणी सुद्धा टाळायचं, कारण की ते पाणी सुद्धा टाळायचं शक्यतो. पाण्याचं नसतं काही एवढं, पाण्याचा एवढा दोष नसतो, पण अन्नाचा असतो. आता तुम्ही जर समजा त्यांच्या घरचं जेवलं की तुम्हाला ते परान्नच होणार. उदाहरणार्थ तुम्ही त्यांच्या घरी गेलेले, तुम्ही त्यांच्याकडचा चहा जरी पिला तरी ते परान्न झालं. ते तुम्हाला तुमचं त्या दिवशीच्या सेवाची ऊर्जा सगळी त्यांना गेली, सेवेचं पुण्य सगळं त्याला गेलं, त्या दिवशी सेवेची ऊर्जा सगळी त्याला गेली. म्हणजे तुम्हाला तो झाले ते पाठ खंड झाला, बरोबर? किंवा ते वाचलं असेल ते तुमचं खंड झालं, म्हणजे तुमचा संकल्प तिथं तुटला. त्यामुळे नाही खायचं. त्यानंतर दुसरी गोष्ट की तुम्ही आता बाहेर गेले तर त्याच्या पैशाचं सुद्धा तुम्ही घेतलं. त्याने समजा उदाहरणार्थ तुम्ही फ्रेंड गेले आणि त्या फ्रेंडने तुम्हाला तिथं बाहेर जाऊन रस पाजला, तिच्या पैशाने रस पाजला किंवा त्याच्या पैशाने रस पाजला, तर ते कोणाचं झालं? त्याचं अन्न झालं, कारण की त्याने पैसे त्याने खर्च केले ना, तर त्याचं अन्न झालं. मग हे सुद्धा परान्न आहे, हे सुद्धा परान्न असतं, हे खायचं नाही. कार्यक्रम म्हणजे जेव्हा सेवा चालू असते तेव्हा, इतर वेळेला नाही म्हणत, सेवा चालू असते तेव्हा. आणि त्यानंतर तुम्ही समजा कुठे पण गेलाय तर तुम्ही दुसऱ्याच्या पैशाचं खायचं नाही किंवा त्यांच्या घरचं काही खायचं नाही. शक्यतो सेवा चालू असताना जाणं टाळायचंच, परंतु कधी जायची वेळ आली तर टाळायचं. आता आणखी दुसरा एक प्रश्न आहे. आता बरेच जण म्हणतात आई माहेरचं चालतं, माहेरचं चालतं तर आपण माहेरचं कुळ बदलतो त्यामुळे नाही चालत. पण त्यातही आणखी काही वेळेला आपण हे करतो, तर माहेरचे जर नॉनव्हेज खात असेल तर ते सुद्धा आपल्याला खायला चालणार नाही परान्न, कारण की मांसाहार करणाऱ्यांचं हे परान्न जास्त दूषित ठरलं जातं. म्हणजे हे ग्रंथांमध्ये दिलेलं आहे, मी स्वतःने सांगत नाही. तर जे मांसाहार करतात तर ते म्हणतील की हे आता आमच्या विरोधात बोलता येतं, तसं नाही. तर त्यांचं ते जास्त दूषित सांगितलेलं आहे. त्यामुळे आपण ते जे मांसाहार करतात त्यांच्या घरचं तर आपण जेव्हाही काही सेवा करत असेल, संकल्पयुक्त सेवा करत असेल, तेव्हा आपण त्यांच्या घरचं खायचं नाही. आणि आता असं झालं, मी असं सांगितलं, पण बरेच वेळा काय होतं, आम्हीच खातो ताई, आम्ही आमच्या घरीच खाता. खूप जणांचा प्रश्न येतो ताई. तर ताई माझ्याकडे मांसाहार, आमच्याकडे मांसाहार बऱ्याच वेळा होतं. आणि आता मी सेवा करते तर मी मांसाहार करणार, मी नाही खाणार, पण मग आम्हाला घरी करून द्यावं लागतं असं तसं. आता हा प्रश्न आला ना, हा मोठा प्रश्न आहे. मग आम्ही सांगतो आता करायला तर करावं लागतं, कारण की काय केलं नाही तर मग घरात भांडणं होतात. मग तुम्हाला सेवा करू देणार नाही. तर ते शक्यतो तर घरातल्यांनी समजूनच घ्यावं, कारण की जेव्हाही हे करायचं असतं, सेवा करतो त्यावेळेस तर शक्यतो कुठली सेवा संकल्पित हे काय कुठल्या एकटे स्त्री करत असेल, पुरुष करत असेल तर त्या किंवा आपल्या घरातले मुलं करत असेल तर ते काही एकट्यासाठी नसतं, ते आपल्या पूर्ण परिवारासाठी असतं. आणि त्याने जरी केलं, महिलांनी जरी केलं आपल्या घरातल्या, तर पूर्ण परिवाराला त्याचं कवच असतं. पुरुषांनी केलं तर पूर्ण परिवाराला कवच असतं. आणि मुलांनी ते केलं तर त्यांच्यासाठी, म्हणजे ते सुद्धा पूर्ण परिवारासाठीच असतं. मग आपण असा विचार करायचा की घरातली स्त्री करते आहे आणि पुरुष म्हणताय मला खायचं आहे, मी खाणार आहे, मला बनवून दे, मी खाणार आहे, तर हे चुकीचं आहे. कारण की ती काही तिच्या स्वतःसाठी नाही करत आहे ना, ती सगळ्या परिवारासाठी करते. ती आपल्या सर्व परिवारासाठी ती करते आहे. आणि आपण हट्ट करायचं की नाही मला खायचं, तर हे चुकीचं आहे. तर आपण सुद्धा म्हणजे घरातल्यांनी सुद्धा आहे ना ही गोष्ट समजून घ्यावी की ठीक आहे तू करते ना, तर तेवढं 7 दिवस पारायण काळामध्ये 7 दिवस ठीक आहे, आम्ही नाही खाणार 7 दिवस. कुठे तुला एकटीला त्याचं सगळ्यांनाच पुण्य मिळणार आहे. आता घरामध्ये वाचन होतंय, घरात वाचन होतंय, तर त्या घरात तेवढी तिला तर ऊर्जा मिळतच, प्लस सगळ्या घरामध्ये ती ऊर्जा, त्याची ऊर्जा असते ना. कारण की आपण कुठलाही ग्रंथ मनात वाचत नाही, मनात वाचायलाच नाही पाहिजे. आपण मनात वाचत नाही, आपण थोडा मोठ्यानेच वाचतो. आणि जेवढ्या ठिकाणी त्याचा आवाज पोहोचतो तेवढ्या जागेत ती ऊर्जा त्याची ह्या असते, तेवढ्या जागेत त्याची ऊर्जा असते. म्हणून मग आपल्याला ग्रंथ हे कुठले मोठ्याने वाचायचे आणि घरातल्याने सुद्धा हे एवढं समजून घ्यायचे. पारायण काळामध्ये आपण सुद्धा मदत करायची. नाही आपल्याकडनं होते तर निदान ते करतायत, आपण त्यांना सुद्धा आडवं यायचं, त्यांना सुद्धा त्रास होणार नाही असं करायचं. तर कसं होतं, तर आपण बाई जेव्हा महिला करते, पारायण करते, काही वाचन करते आणि तिला हे करून द्यायची वेळ येते ना, तिला खूप दुःख होतं. कारण की तिचं मन आतमधून खूप येतो, बाई मी स्वामी इतकी तळमळून तुमची सेवा करते, मला हे करावं लागतंय. तर खूप असं ते आतमधून दुःख होतं. त्यामुळे काय होतं की ती दुःखी होते आणि मग आपल्याला काहीतरी असं तिच्या मुखातून, मनातून काहीतरी वेगळंच निघून जाते शब्द. म्हणून आपण ह्या गोष्टी थोड्याशा लक्षात घ्या. जर आपल्याकडे असं पारायण वगैरे चालू असेल तर घरातल्या सर्वांनी मदत करा आणि नका खाऊ 7 दिवस. काही होत नाही 7 दिवस नाही खाल्ल्याने. 7 ते 8 दिवस असेल, काय असेल संकल्प तेवढ्या दिवस काही होत नाही. भाज्या दुसऱ्या भरपूर आहे.
भरपूर भाज्या दुसऱ्या आहेत तर त्या खा त्यावेळेला. 7 दिवस 8 दिवस काय हरकत नाही ना. तेवढं तर पाळूच शकतो. त्याच्यातून आपल्याला भरपूर मिळणार आहे ना ऊर्जा, आपल्या परिवाराला मिळणार आहे. आपले काही अडलेले कामं करणार आहे. ते सुद्धा आपले कुठली महिला आपल्या अडलेल्या कामासाठीच करत असते. परिवाराच्या सुखासाठी, शांतीसाठी, परिवाराच्या भविष्यासाठीच करत असते. म्हणून मग आपण सर्वांनी घरातल्यांनी थोडीशी तरी तिला मदत करायची. नाही आपण वाचू शकत आहे, नाही करू शकत आहे, तर निदान एवढं तरी आपण पथ्य पाळायचं. तर असं आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये परान्न कळालं आहे. परान्न का घ्यायचं नाही आणि परान्न म्हणजे काय हे समजलं आहे. परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरचं अन्न, दुसऱ्यांच्या पैशाने खर्च केलेले दुसऱ्यांनी खर्च केलेल्या पैशातून जी वस्तू येते, अन्न येतं ते आपलं परान्न असतं, ते खायचं नाही. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपला ही जी शंका होती ही दूर झाली असेल तर असं आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.